हॅलो फ्रेंड्स, स्टडी विथ प्रथमेश मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार 1.4 म्हणजेच की काय डिफरंट सर्व्हिसेस ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, ऑलरेडी मी ऑपरेटिंग सिस्टीम वरती एक व्हिडिओ बनवलेली आहे, डिफरंट टाईप ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम, आणि जो एक्झामला सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो डिफरंट सर्व्हिसेस ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम. याच्यावरती कोणता क्वेश्चन येणार आहे तो ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की कोणता क्वेश्चन कधी विचारलेला आहे. सो हॅलो फ्रेंड्स, माझे नाव आहे प्रथमेश चव्हाण आणि आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत सर्व्हिसेस ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, सुरुवात करण्याच्या अगोदर मी एक गोष्ट सांगतो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की शेवटपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितलात तरच तुम्हाला समजेल की क्वेश्चन एक्झामला कसा विचारला गेलेला आहे आणि कसा तो किती टाइम विचारलेला आहे आणि या क्वेश्चनला किती वेटेज येऊ शकतो, किती इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा व्हिडिओच्या एंडपर्यंत समजेल. तर तुम्ही एंडपर्यंत नक्की व्हिडिओ बघा, तेव्हाच तुम्हाला आयडिया येईल. तर बघा, पहिल्यांदा समजून घ्या की बघा, क्वेश्चन असा पण विचारला जाऊ शकतो की एक्सप्लेन 86 सर्व्हिसेस ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम. क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे गाईस, तर समजून घ्या पहिले. तर त्याच्यामध्ये 6 सर्व्हिसेस तुम्हाला कोणते पण एक्सप्लेन करायचे आहेत, पण इथे मी तुम्हाला 8 या 9 देतो टोटल. त्याच्यापैकी तुम्ही कोणतेही 6 लर्न करून ठेवा. ओके, हे प्रॉपर तुम्हाला नोट्स आहेत, हेच तुम्हाला लर्न करायचे आहेत. ओके, आता मेन गोष्ट म्हणजे की पहिला आहे युजर इंटरफेस. म्हणजे युजर इंटरफेस काय आहे म्हणजे तो तुम्हाला समजला पाहिजे पहिल्यांदा गोष्टी. तर ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आहे ना गाईस, काय करतो, युजर इंटरफेस असतो. प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये युजर इंटरफेस आहे आणि तो अलो काय करतो, सिस्टीम सोबत कम्युनिकेशन कसा करायचा. ओके, आणि त्याचे मेनली 3 टाईप आहेत, कमांड लाईन इंटरफेस, ग्राफिकल युजर इंटरफेस आणि बॅच इंटरफेस. तेच दिलंय बघा की ऑल ऑपरेटिंग सिस्टीम हॅव द युजर इंटरफेस. म्हणजे प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीमला एक युजर इंटरफेस आहे. तो अलो काय करतो युजरला टू कम्युनिकेटेड विथ द सिस्टीम. सिस्टीम सोबत कम्युनिकेट कसा करायचा, आणि त्याचे एकूण 3 टाईप आहेत. कोणते कोणते, कमांड लाईन इंटरफेस, ग्राफिकल युजर इंटरफेस आणि बॅच इंटरफेस. हे 3 टाईप आहेत युजर इंटरफेस. हा पहिला पॉईंट आहे. तुम्हाला इथे हा लिहिल्यावरती तुम्हाला इथे मार्क दिले जातील. ओके, तर तुम्ही हा तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. ओके, जर आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला एक लाईक होऊन जाऊ दे, एक कमेंट होऊन जाऊ दे. चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन, तिकडे तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अपडेट मिळत जाईल. आता बघा, दुसरं आहे प्रोग्राम एक्झिक्युशन. समजा तुम्ही एक ऑपरेटिंग सिस्टीम यूज करताय तर तुम्हाला तिकडे प्रोग्राम एक्झिक्यूट करावाच लागणार. कोणता पण प्रोग्राम असू दे तो तुम्हाला एक्झिक्यूट करावा लागतो. तो ऑपरेटिंग सिस्टीम पण काय करते, एक प्रोव्हाइड करते इन्व्हायरमेंट. तिथं काय करू शकतो युजर, त्याचा प्रोग्राम तिथे रन करू शकतो. ओके, आणि तो प्रोग्राम रन करण्यासाठी टू रन प्रोग्राम तो काय केला जातो, तिथं प्रोग्राम लोड केला होतो मेन मेमरीमध्ये आणि त्याला सीपीयू असाइन केला होतो तो प्रत्येक प्रोसेसला. कशासाठी, त्याच्या एक्झिक्युशनसाठी. ओके, तर तो मेन ही तर हीच गोष्ट आहे की प्रत्येक तो इन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतो आणि प्रोग्राम लोड केला तो मेन मेमरीमध्ये आणि सीपीयू असाइन केला होता आणि प्रोसेस काय करतो, एक्झिक्युशन केला होतो. आणि हे अजून एक इम्पॉर्टंट टास्क परफॉर्म करतो, तो आहे अलोकेशन आणि डिअलोकेशन ऑफ द मेमरी. ओके, तर पहिला समजून घ्यावे की बघा काय लिहिलं आहे ते. मी जे तुम्हाला सांगितलं त्याचे लिहिलेलं आहे बघा. The operating system provide an environment where the user can conveniently run the program. म्हणजेच की काय, तर ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, प्रोव्हाइड करते एक इन्व्हायरमेंट. इथं काय करू शकतो युजर, काय करू शकते, प्रोग्रामला कन्व्हिनियंटली रन करू शकते. टू रन द प्रोग्राम इज लोडेड इन टू मेन मेमरी. तो प्रोग्रामला लोड करतो मेन मेमरीमध्ये आणि त्याला सीपीयू असाइन करतो टू दॅट द प्रोसेस फॉर इट्स एक्झिक्युशन. ओके, it also perform the other important tasks like the allocations and deallocation of memory, CPU scheduling. हे असे परफॉर्म करतो टास्क, प्रोग्राम एक्झिक्युशनचा पार्ट आहे. ओके, आता पुढे बघूया काय आहे. तर इनपुट आउटपुट ऑपरेशन. इनपुट आउटपुट ऑपरेशन म्हणजे की काय फ्रेंड्स, जेव्हा तुम्ही तुमचा कॉम्प्युटर यूज करताय त्याच्यामध्ये समजा एक सिस्टीम आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला इनपुट्स म्हणजे की मल्टिपल फाईल्स असू शकतात. त्याचप्रमाणे आउटपुट म्हणजे की काय, तुम्ही जो प्रिंटर वगैरे कनेक्ट करता असे सर्व फंक्शनिंग असते जी रिक्वायर्ड होते. समजा तुम्हाला रेकॉर्डिंग एका ठिकाणी सेव्ह करायचे सीडी ड्रायव्हरमध्ये, तर ती सर्व इनपुट आउटपुट प्रोसेस आहे. याच्या म्हणून तिसरा पॉईंट काय होतो, इनपुट आउटपुट ऑपरेशन. ओके, सो बघा, वेन अ प्रोग्राम इज अ रनिंग इट मे रिक्वायर्ड इनपुट आउटपुट रिसोर्सेस सच ॲज अ फाईल ऑर द डिव्हाइसेस सच ॲज अ प्रिंटर. समजलं, म्हणजे इनपुट काय आहे तर फाईल आणि आउटपुट काय आहे तर प्रिंटर आहे. ओके, फॉर स्पेसिफिक डिव्हाइसेस स्पेशल फंक्शन्स मे बी रिक्वायर्ड such as the recording to the CD driver. For efficiency and the protections
युजर युजली कॅन नॉट कंट्रोल द इनपुट आउटपुट डिव्हाइसेस डायरेक्टली. ओके, तोच पॉईंट दिला जे तुम्हाला मी आता एक्सप्लेन केलेला आहे. हे तुमचे 3 पॉईंट झाले. आता पुढचे काय असलेले ते पण तुम्हाला मी सांगतो. पहिल्यांदा व्हिडिओ लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर. जितका तुम्हाला मोटिवेट कराल तसे तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करेल. आता पुढे बघा. चौथा आहे फाईल सिस्टीम मॅनिप्युलेशन. म्हणजेच की काय, समजा तुम्हाला फाईलमध्ये समजा तुमची एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीममध्ये तुम्हाला समजा काय करायचं आहे, रीड करायचे तुमच्या फाईलला किंवा राईट करायचं तुमच्या फाईलमध्ये काहीतरी, तुमच्या डायरेक्टरीमध्ये काय राईट करायचं असेल तर एक छोटीशी कमांड टाकली की तुम्ही त्या कमांडनुसार तुमच्या फाईलमध्ये रीड करू शकता किंवा राईट करू शकता. हीच म्हणजेच काय असते फाईल सिस्टीम मॅनिप्युलेशन. बघा सिम्पल आहे. प्रोग्राम मे नीड रीड अँड राईट डेटा फ्रॉम द files and the directories. Operating system manage the secondary storage. User gives the commands for reading and the writing the files. Operating system makes it easier for the user program to accomplish their tasks such as operating a file, serving a file, deleting the file from the storage disk. Okay. सिम्पल ते सांगितलं की जर तुम्हाला डिलीटिंग करायची असेल किंवा सेव्ह करायची असेल, फाईलला ओपन करायचं असेल तर तुम्हाला इथे फाईल सिस्टीम मॅनिप्युलेशनचा यूज केला जातो. ओके, आता पुढे बघा कम्युनिकेशन. व्हॉट इज मीन बाय द कम्युनिकेशन, हे पण इम्पॉर्टंट आहे. कम्युनिकेशन म्हणजे काय, समजा तुम्हाला एक इन्फॉर्मेशन, ही इन्फॉर्मेशन आहे, तुम्हाला इथून ते ही इन्फॉर्मेशन या दुसऱ्या सिस्टीमपर्यंत शेअर करायची आहे, तर तुम्हाला कम्युनिकेशन इम्पॉर्टंट असते. म्हणून काय बोललंय बघा की इन अ सिस्टीम वन प्रोसेस मे बी नीड टू एक्सचेंज द इन्फॉर्मेशन विथ द अनदर प्रोसेस. या प्रोसेसपासून दुसऱ्या प्रोसेसपर्यंत इन्फॉर्मेशन एक्सचेंज करायची आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो कम्युनिकेशन. Such a communication may occur between the process that are exchanged on the different computer system टाईड टुगेदर बाय द कॉम्प्युटर नेटवर्क. त्या कम्युनिकेशन सुद्धा त्या नेटवर्कमध्ये वायर्ड केलेले असतात. आणि हे कशा थ्रू करतात तर शेअर्ड मेमरी ऑर थ्रू द मेसेज पासिंग. याच्यावरती क्वेश्चनच पुरा येतो मेसेज पासिंग आणि शेअर्ड मेमरीवरती. तो क्वेश्चन काय आहे ते मग तुम्हाला मी नंतर प्रोव्हाइड करणार सिलेबसमध्ये तुमचे टॉपिक हा आहे. ओके, इथपर्यंत कंटेंट समजलं असेल तर लाईक होऊन जाते फ्रेंड्स आणि कमेंट करा की नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे की नाही. सिस्टीम कॉलवरती पण क्वेश्चन विचारला गेलेला आहे. सर व्हिडिओ पाहिजे तर तुम्हाला नक्की मी व्हिडिओ प्रोव्हाइड करेन. एरर डिटेक्शन. व्हॉट इज बाय एरर डिटेक्शन, म्हणजे तुमच्या सिस्टीममध्ये कोणता एरर आला तर तो कसा डिटेक्ट करायचा. तो कन्सिस्टंटली अवेअर असला पाहिजे की पॉसिबल एरर कोणते होऊ शकतात तुमच्या सिस्टीममध्ये. तो इथे तुम्हाला त्याच्याबद्दल थोडीशी माहिती लिहायची आहे. तर बघा, द ऑपरेटिंग सिस्टीम नीड टू बी कन्सिस्टंटली अवेअर ऑफ द पॉसिबल एरर. तुम्हाला कन्सिस्टंटली अवेअर असला पाहिजे की पॉसिबल एरर कसले असू शकतात. समजा CPU अँड मेमरी हार्डवेअर सच ॲज द मेमरी एरर ऑर द पॉवर फेल्युअर. हे काय याला CPU आणि मेमरी हार्डवेअर आहेत, त्याच्यामध्ये कोणते कोणते एरर असू शकतात किंवा मेमरी एरर असू शकतो किंवा पॉवर फेल्युअर असू शकतो. इनपुट आउटपुट डिव्हाइसेस सच ॲज द पॅरिटी एरर ऑन टॅप, कनेक्शन फेल्युअर अँड नेटवर्क ऑर द लॅक ऑफ द पेपर इन द प्रिंटर. ओके, म्हणजे प्रिंटरमध्ये कमी पेपर आहेत किंवा कनेक्शनमध्ये फेल्युअर झालं किंवा नेटवर्कमध्ये फेल्युअर झालं तर तुमचे हे एरर ऑकर येऊ शकतात. त्यालाच काय म्हणतो, तुम्हाला एरर डिटेक्ट करता आले पाहिजे. बघा, तर युजर प्रोग्राम सच ॲज अ अरिथमेटिक ओव्हरफ्लो अँड अटेम्प्ट टू access the illegal memory location or to get the use of the CPU time. म्हणजेच की काय की समजा कोण अटेम्प्ट करते तुमची इलिगल मेमरी ऍक्सेस करण्यासाठी किंवा ओव्हरफ्लो होत असेल अरिथमेटिक किंवा लोकेशन ट्रॅक तुमची कसं CPUची वगैरे, हे सर्व तुम्हाला ऑलरेडी ऑपरेटिंग सिस्टीम डिटेक्ट करायची गरज असते. तेव्हा तुम्ही इथे एरर डिटेक्शन हा सर्व्हिसेसमधला तुमचा एक 6.2 मी इथे लिहू शकता. आता पुढे बघा काय, रिसोर्स अलोकेशन. 6 झाले तुम्हाला मला माहिती आहे, पण शेवटपर्यंत व्हिडिओ का बघा, कारण की तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन भेटेल. शेवटपर्यंत नाही बघेल तुम्हाला इथे मिळणार नाही. रिसोर्स अलोकेशन मध्ये काय बघा, वेन देअर आर द मल्टिपल रिसोर्सेस मल्टिपल युजर्स अँड द मल्टिपल प्रोसेसेस रनिंग ॲट द सेम टाइम, रिसोर्स मस्ट बी अलोकेटेड फ्रॉम द इच ऑफ देम. म्हणजे जेव्हा मल्टिपल युजर आणि मल्टिपल प्रोसेस एकाच टायमाला रन होत असतात सेम टायमाला, तेव्हा रिसोर्स काय करतात, अलोकेटेड करतात इच ऑफ देम. प्रत्येक रिसोर्स एकेकाला अलोकेट केले जाते. ऑपरेटिंग सिस्टीम मॅनेज रिसोर्स अलोकेशन टू द प्रोसेस. ऑपरेटिंग सिस्टीम काय केली आहे, ते मॅनेज केली आहे ते रिसोर्स अलोकेशन. सिम्पल आहे. These resources are the CPU, main memory, file storage and the input output devices. पुढे बघा काय, अकाउंटिंग. अकाउंटिंग म्हणजेच की काय, ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, ट्रॅक ठेवते. म्हणजे की कुठले कुठले कॉम्प्युटर अलोकेटेड झालेले आहेत युजर सोबत, कोणते कोणते यूज करत आहेत, त्या सर्व ते काही त्याला अकाउंटिंगमध्ये एक भाग येतो. ओके, दिस अकाउंटिंग इज अ यूज फॉर द रिकॉन्फिगरेशन ऑफ द सिस्टीम टू इम्प्रूव्ह द कॉम्प्युटिंग एक्सेट्रा सर्व्हिसेस. ओके,
म्हणजेच की काय अकाउंटिंग यूज काय करते, रिकॉन्फिगरेशन करते सिस्टीमचा. कशासाठी? इम्प्रूव्ह करण्यासाठी कॉम्प्युटिंगला आणि सर्व्हिसला. ओके, आता शेवटचा पॉईंट आहे प्रोटेक्शन अँड द सिक्युरिटी. कोणती पण तुमची ऑपरेटिंग सिस्टीम असू दे तर त्याला काय लागतं, सिक्युरिटी इज मस्ट निडेड. ओके, म्हणजे तुमचं सिस्टीम क्रॅश नाही झाली पाहिजे, मल्टी युजर तुमची इन्फॉर्मेशन कुणी ॲक्सेस नाही केली पाहिजे, म्हणून प्रोटेक्शन आणि सिक्युरिटी इम्पॉर्टंट आहे. त्याच्याबद्दल तुम्ही काय लिहू शकता, ओनर्स ऑफ इन्फॉर्मेशन स्टोअर इन द मल्टी युजर ऑर नेटवर्क कॉम्प्युटर सिस्टीम वॉन्टेड टू कंट्रोल यूज ऑफ दॅट इन्फॉर्मेशन्स. म्हणजे प्रत्येक इन्फॉर्मेशन कुठल्या ना कुठल्या हॅकरला किंवा युजरला पाहिजेच आहे. सर ते प्रोटेक्ट कसं करायचं, सिक्युअर कसं करायचं, ह्या पॉईंटमध्ये त्यांनी दिलेलं आहे. When the several separate process executed concurrently, one process should not interface with the other processes of an operating system itself. आणि जेव्हा एक सर्वल सेपरेट प्रोसेस एक्झिक्यूट होतात एक टायमात, तेव्हा एक प्रोसेस एक्झिक्यूट तर दुसरी प्रोसेस एक्झिक्यूट करू शकत नाही. हा दिलेला आहे. हे 9 पॉईंट आहे, ते 9 पैकी तुम्ही कोणते पण 8 तरी करून ठेवा एक्झामला. ओके, आणि मी काय बोलते बघा, सर्वात इम्पॉर्टंट झाले तुमचे क्वेश्चन्स. काय क्वेश्चन आहे तो बघा, की लिस्ट अँड डिस्क्राईब एनी 4 सर्व्हिसेस ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम. लिस्ट सांगितले तर 8चे 8 तुम्ही लिस्ट करा. हा 4 मार्काला क्वेश्चन आला होता फ्रेंड्स समर 24ला. विंटर 24ला पण 4 मार्काला सेम क्वेश्चन. समर 22ला पण 4 मार्काला क्वेश्चन. नंतर 2 मार्काला क्वेश्चन आला समर 23ला. विंटर 22ला पण 2 मार्काला क्वेश्चन आला होता. म्हणजे हा क्वेश्चन इतका इम्पॉर्टंट आहे की तुम्ही हा जर न करता एक्झामला गेलात तर तुमचे 4 मार्क गेले समजायचे. खूप सिम्पल आन्सर, तुम्हाला आन्सर पण प्रोव्हाइड झालेला आहे, नोट्स पण मी प्रोव्हाइड करतोच आहे. लवकरात लवकर चॅनलला लाईक करून, व्हिडिओ लाईक करून घ्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. मला पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंट करा जर पुढची व्हिडिओ पाहिजे असेल तर. बाय बाय फ्रेंड्स.